हाय नमस्कार, मी तितिक्षा. तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत माझ्या YouTube चॅनलवर. आपण आहोत 1,72,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. ही माझ्या चॅनलवरती स्किन केअर, BTS, कुकिंग, ट्रॅव्हल, रेस्टॉरंट्स असे अनेक व्हिडिओज टाकत असते. आणि तरीही जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मी थांबले. गेले अनेक दिवस, अनेक महिने जेव्हा केव्हा मी एखाद्या साडीमधला व्हिडिओ टाकते तर ऑफकोर्स लोकांना तो खूप आवडतोच. साडी किती सुंदर आहे ते महत्त्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं अनेकदा की तुमचा ब्लाऊज किती सुंदर आहे. आणि त्या ब्लाऊजच्या लुकवर तुमचा एकंदर लुक अनेकदा डिपेंड करतो. म्हणजे अतिशय साधी सिंपल साडीसुद्धा जर का तुम्ही ब्लाऊज इंटरेस्टिंग शिवला असेल तर खूप सुंदर दिसू शकते. तर मुद्दा असा की गेले काही दिवस जेव्हा केव्हा मी व्हिडिओज टाकते तेव्हा त्याच्या खाली एक कमेंट तरी अशी असतेच की ब्लाऊज कुठून घेतला, किंवा एक DM असा आलेला असतो की ब्लाऊजची लिंक सेंड कर. आणि त्यामुळे मला आता एक असं सांगायचं आहे की मी ब्लाऊज मोस्टली स्टिच करून घेते. खालीच एक टेलर आहेत आणि त्यांच्याकडेच मी जाते आणि ब्लाऊज शिवून घेते. मला असं सुद्धा वाटतं की जेव्हा आपण रेडीमेड ब्लाऊजेस घेतो ना तेव्हा मापाचं बऱ्याचदा गणतं, पण मोस्टली पॅडेड घेणार, मग त्याची क्वालिटी खूप वेगळी असू शकते. तर ह्या सगळ्या प्रकरणामुळे माझ्याकडे हार्डली 2 ब्लाऊज असे आहेत जे मी खरंच ऑनलाईन विकत घेतले आहेत. पण अदरवाईज मी सगळे ब्लाऊज, जी साडी येते त्याचे सगळे ब्लाऊज मी शिवून घेते. किंवा कधीतरी ओटी भरतात तेव्हा जो ब्लाऊज पीस येतो त्यातला सुद्धा ब्लाऊज पीसमधला मी ब्लाऊज शिवून घेते आणि खूप वेगळ्या डिझाईनमध्ये असं काहीतरी शिवण्याचा प्रयत्न करते, सो दॅट जरी सिंपल असलं तरी ते खूप सुंदर दिसायला हवं. माझ्याकडे असलेल्या ब्लाउजेसपैकी काही डिझाईन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्या माझ्या मोस्ट फेवरेट आहेत आणि ज्या मला खूप शोभतात, सूट करतात. आणि जर का तुम्हाला आवडले तर तुम्ही सुद्धा तसे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. तर मी त्या डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण जेव्हा केव्हा एखाद्या टेलरकडे जातो तेव्हा त्यांच्याकडे एक बरीच वर्ष वापरात असलेला एक कॅटलॉग असतो. कधी कधी अपडेटेड असतो, पण मोस्टली डिझाईन सेम असतात. आणि त्या डिझाईन्स जेव्हा मी बघते तेव्हा मला रिअलाईज होतं की त्या खूप ओल्ड फॅशन असतात, कधी कधी खूप लाऊड असतात, कधी कधी डिझाईन चांगली असते पण मला माहिती असतं ही मला शोभून दिसणार नाही. तर त्यामुळे मी कधीच ते कॅटलॉग्स चेक नाही करत. पण मी बघते की बऱ्याचदा बायका किंवा मुली त्या कॅटलॉग्समधनंच डिझाईन शोधत असतात. आता सध्या आपण सोशल मीडियाच्या काळात जगतोय आणि आपला ॲक्सेस खूप जास्त वाढला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला दिसतात वरचेवर. थोडं अलर्ट राहिलं की आपल्याला एखादी सुंदर डिझाईन दिसून जाते. जसं मी करते युजली की एखादी रील बघताना समजा मला त्यातला ब्लाऊज आवडला तर मी पटकन ती पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट काढते. भले ते ब्लर दिसू दे पण मी तसंच्या तसं दाखवते, मग मी ते ड्रॉ करतो, एक्सप्लेन करते ती डिझाईन की हे असं हवं आहे, हे असं हवं आहे. आणि मोस्टली तर त्यांना कळतच कारण ते इतके एक्सपिरियन्स्ड असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आपली बॉडी सगळ्यात जास्त व्यवस्थित माहिती असते. जसं मी माझ्या आर्म्सबद्दल खूप जास्त कम्फर्टेबल नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यामुळे हात दिसू नयेत असं मला काय वाटायचं, म्हणून माझे ब्लाऊज मोस्टली एवढ्या स्लीव्सचे असायचे. कधीच आत्ता बघा, आत्ता जे घातलं हे असे मी ब्लाऊज कधीच घालत नाही कारण की मी खूप कॉन्शियस होते माझ्या आर्म्सना घेऊन. आत्ता मी रिसेंटली डायरेक्ट स्लीवलेस वापरायला लागले आहे. ते सुद्धा मला कळलं की कुठल्या पद्धतीचा स्लीवलेस मला चांगला दिसू शकतो. थोडं बॉडी पॉझिटिव्हिटीच्या दृष्टीने सुद्धा मी ही गोष्ट करायला लागले की ज्या गोष्टीला मी इग्नोर करते त्या गोष्टीला हॅपीली ॲक्सेप्ट करणं, ते म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज. तुम्हाला तुमची बॉडी माहिती असली पाहिजे आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही तुमच्या डिझाईन सिलेक्ट केल्या तर इवन बेटर. एक अशी डिझाईन आहे जी माझी गो टू डिझाईन होती गेली अनेक वर्ष. तर इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, त्या पेजचं नाव आहे मार्गझी डिझाईन्स. अनेकांना कदाचित माहिती असेल. आणि त्याच्यावर फक्त साडी आणि ब्लाऊज असे कॉम्बिनेशन आणि कधीतरी नेकपीस आणि कधीतरी बँगल्स असे फक्त एवढेच फोटोज असतात आणि ते इतके सुंदर, इतके ॲस्थेटिक असतात. आणि मी गेली अनेक वर्ष त्याचेच स्क्रीनशॉट काढून सेव्ह करत होते. आणि जेव्हा फायनली मी स्वतःच्या साड्या विकत घ्यायला लागले तेव्हा मी तसे ब्लाऊज शिवू लागले. तर ते म्हणजे अतिशय सिम्पल डिझाईन, म्हणजे ट्रेडिशनलसाठी एकदम गो टू डिझाईन आहे ते म्हणजे बघा, आता मी रिसेंट शिवला आहे बेसिक. मोस्टली ट्रेडिशनल साड्यांसाठी मी असेच ब्लाऊज शिवते. ते दिसताना फार सुंदर दिसतात, खूप एलिगंट दिसतात. आणि अशी एकच नाही, मी साधारण पैठणीसाठी वगैरे सुद्धा
असेच ब्लाऊज शिवले आहेत बघा. ही पण तशीच डिझाईन. मोस्टली जेव्हा आपल्याला पूजेला वगैरे जायचं असतं, एखाद्या फंक्शनला जायचं असतं जिथे तुम्ही स्लीवलेस घालायला कम्फर्टेबल नसाल, अशा ठिकाणी हे असे ब्लाऊज मी पर्सनली शिवून घेतले आहेत. त्याचं कारण असं की एवढ्या स्लीव्ज आवडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या सगळ्या ब्लाउजेसमध्ये एक गोष्ट कॉमन जी बघाल ती म्हणजे ही जी पट्टी आहे ती बघा. ही मी फक्त 1-1.5 इंचच ठेवते. ही अशी कधी कधी मोठीसुद्धा असू शकते, पण मी कधीच तशी ठेवत नाही. त्याचं कारण असं की माझी नेकलाईन खूप चांगली दिसू शकते जर का मी ती प्रॉपरली शो केली तर. त्यामुळे मी इथे फार कव्हर न करता इथे खूप बारीक पट्टी ठेवते. कम्फर्टेबल डिझाईनचा नेक मी शिवून घेते. मला व्ही शेप पण आवडतो, मला तो महिरपी कंसासारखा सुद्धा आवडतो. हा मोस्टली माझ्याकडे सगळे ट्रेडिशनल तसे आहेत, पण फक्त हा एक होता जो मी असाच शिवून घेतला होता कुठल्याही साडीवरती नंतर घालायला म्हणून. आता यामध्ये जर का व्हेरिएशन हवं असेल की असं वाटलं की तर फार सिम्पल होतं आहे, तर एक गोष्ट जी मी ह्यामध्ये केली आहे बघा, ही पण मावशींनी दिलेली आहे. यामध्ये ऑफकोर्स बॉर्डर इथे लावून घेतली होती, पण इथे आम्ही एक गंमत केली ती अशी. सो बॉर्डरचा एक पार्ट आम्ही इथे मध्ये लावून घेतला होता बिकॉज इट लुक्स रिअली ब्युटिफुल. आणि मोस्टली सगळ्यांना मागे नॉट्स असतात माझ्या, बिकॉज आय फाइंड इट व्हेरी कम्फर्टेबल. तुम्ही कम्फर्टेबल असणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये कधी कधी ब्लोटिंगचा इश्यू असेल आणि जर तुम्ही कट टू कट ब्लाऊज शिवून घेतला असेल तर असं होऊ शकतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लग्नात गेलात, तुम्ही तिकडे जेवलात आणि जेवल्यानंतर समजा तुम्हाला ब्लोटिंग झालं, तर जर तुम्ही अगदी टाईट ब्लाऊज शिवून घेतला असेल तर इव्हेंच्युअली इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू ब्रीथ ऑल्सो. तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो जर का तुम्ही खरंच ब्लोटिंग एक्सपिरियन्स करत असाल वरचेवर, तुम्हाला माहिती असेल. हात कधी कधी खूप टाईट होऊन जातात त्यानंतर. तर असं न करता एक साधारण मार्जिन ठेवावं कायम. एक साधारण एक बोट आपल्या स्लीवमधनं जाऊ शकेल इतकं तरी मार्जिन असं ठेवायला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. साडी नेसताना ऑलरेडी आपण 10 गोष्टी सांभाळत असतो, त्यामध्ये कुठलं तरी डिस्कम्फर्ट शरीरावर असू नये या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. त्यातले जे 2 तुम्हाला मी अकाउंट्स म्हटले ते दोन्ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देते, तर एकदा व्हिजिट करा. माझं काही त्यांच्याशी संबंध नाही, इट्स नॉट अ पेड व्हिडिओ, पण जस्ट मी त्यांच्याकडनं इन्स्पायर होते, तर मग मे बी इट विल हेल्प यू ऑल्सो. सो एकदा बघा, चेक करा तुम्हाला काय वाटतं ते. आता दुसरी स्टाईल ती म्हणजे जसं मी म्हटलं की मी इव्हेंच्युअली थोडे स्लीवलेस ब्लाऊज वगैरे यूज करायला लागले, तर तेव्हा मी असे कलरफुल रँडम ब्लाऊज शिवून घेतले होते. ह्यामध्ये तुम्ही मला पाहिलं असावं, हा पण तुम्ही बघितला आहे. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की मी अगदी बारीक स्ट्रिप ठेवते. त्याचं कारण असं की हे जेव्हा असं खूप जाड असतं ना, तर ते खूप त्याची मजा निघून जाते असं मला वाटतं. जर का तुम्ही खूप कॉन्फिडंट असाल तुमच्या आर्म्सबद्दल तर यू शुड डेफिनेटली ट्राय दिस. अचानक साडीचा पूर्ण लुक बदलतो. मी खूप सिम्पल साड्यांवरती हे ब्लाऊज घातले आहेत आणि तुम्ही ॲक्च्युली विचारलं आहे मला या ब्लाऊजेसबद्दल की ब्लाऊज कुठून घेतला, मला लिंक पाठव. तुम्ही डेफिनेटली हे सुद्धा ट्राय केलं पाहिजे असं मला वाटतं. डिझाईन मी आता अशी दाखवली होती, तर मे बी त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याची बॅगसुद्धा सिम्पलच आहे, त्याच्यात काहीच नाही आहे बघा, फक्त ह्यामध्ये थोडा व्ही आहे. नाव नेक्स्ट मी ह्या वर्षी एक्सपेरिमेंट केलेला हा पहिला ब्लाऊज, ज्याच्यामध्ये मी स्पेगेटी स्लीव्स ठेवल्या आहेत. त्यांना स्लीव्स म्हणावं तरी का. ही अतिशय सिंपल साडी होती, म्हणजे इतकी सुंदर आणि इतकी सिंपल, इतकी सोबर साडी. तलममधनं मला ती एका माझ्या फ्रेंडने गिफ्ट केली होती. मी तेव्हा शुअर पण नव्हते की हा ब्लाऊज शिवून घ्यायचा की नाही, बट मला माहिती नाही मला काय वाटलं, पण मी हा ब्लाऊज असा शिवून घेतला आणि तो इतका सुंदर दिसत होता त्या दिवशी की खरंच ह्याने पूर्ण लुक चेंज झाला होता. सो जर का तुमच्याकडे अशा साध्या मलमलच्या साड्या असतील, सुती साड्या, सुता ब्रँडच्या कशा असतात तशा साड्या असतील, तर मे बी तुम्ही विचार करू शकता ह्या अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवण्याचा, कारण किंवा स्लीवलेस शिवण्याचा फॉर दॅट मॅटर, कारण त्याने एकंदर लुक चेंज होतो, त्याने खूप मॉडर्नाइज लुक होऊन जातं. म्हणजे साडी नेसली असेल तरी त्याला एक मॉडर्न टच मिळतो आणि ते फार सुंदर दिसतं दिसताना. मग त्यावर तुम्ही आंबाडा बांधा किंवा केस मोकळे सोडा, काहीही करा, इट लुक्स रिअली ब्युटिफुल अँड एलिगंट. आय थिंक यू शुड डेफिनेटली गिव्ह इट अ ट्राय. आणि इन्स्पाइट ऑफ मी हॅव्हिंग, जसं मी म्हटलं की थोडे जाड आर्म्स आहेत वगैरे वगैरे, हे माझं जे काही मी खूप डोक्यावरती ओझच घेऊन ठेवलं या गोष्टीचं, तरीही मी इतकी कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट होते. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा असं अननेसेसरी काहीतरी ब्लॉक तुमच्या डोक्यामध्ये असेल ना, तर तो हळूहळू काढून टाका. एखादा ड्रेस, एखादा ब्लाऊज, एखादा टी शर्ट असा घ्यायचा ज्याने आपलं हे बॅरियर ब्रेक होतं. आपण ज्या गोष्टीबद्दल इतके कॉन्शियस असतो ते ब्रेक करण्यासाठी एक गोष्ट काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि
इट टुक मी इयर्स, मला खरंच अनेक वर्ष लागली टू कम आउट ऑफ दिस की मी स्लीवलेस घालू शकत नाही. मग मूर्खपणा आहे हा असं मला वाटतं मी केलेला. तर आय एम रिअली एन्जॉईंग दिस फेज जिथे मी मस्त छान स्लीवलेस कपडे घालते आणि ड्रेसेस घालते आणि ब्लाउजेससुद्धा घालते. तर डेफिनेटली डिझाईनसुद्धा तुम्ही ट्राय करा. आता नंबर 3 आहे जे 2 ब्लाऊज मी ऑनलाईन घेतले होते ते. बट ऑनलाईन घेण्याचा जसं मी मगाशी म्हटलं इश्यू एक हाच असतो की डिझाईन तुम्हाला खूप सुंदर दिसतात. हा इतकी सुंदर डिझाईन आणि आय लव्ह V-नेक्स, खूप आवडतात. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम एक तरी असतो की फॅब्रिक नेहमी चांगलं असेल असं नाही, ते तेवढं सॉफ्ट नसतं जितकं तुम्हाला एक्सपेक्टेड असतं. कधी कधी टोचरं असतं, जसं की हे पण थोडंसं टोचरं आहे, हे टोचतं अंगाला, ते मला तसं आवडत नाही. किंवा हे बघा, हा सुद्धा अतिशय सुंदर ब्लाऊज आहे. बट अगेन जे आपल्या मापाने शिवलेले आपल्यासाठीचे जे ब्लाऊज असतात तितकी ह्याच्यामध्ये गंमत नसते, हे मला माहिती आहे, मला वाटतं पण नाही, मला माहिती असंच असतं. तर त्याच्यामुळे आय वुड प्रॉब्ली सजेस्ट की जर का शक्य असेल तर सगळे ब्लाउजेस स्टिच करून घ्या. आणि जर का एखाद्या ब्रँडबद्दल तुम्ही 100% शुअर आहात की मटेरियल छानच असणार आहे, क्वालिटी मस्तच असणार आहे आणि फिटिंग पण मला माहिती आहे यांची मीडियम साईज मला एकदम परफेक्ट होते, इतके जर का तुम्ही शुअर असाल तर 100% घ्या. पण जर का तुम्ही 19-20 मध्ये असाल की मे बी होईल, मे बी नाही होणार, तर त्यापेक्षा तशीच्या तशी डिझाईन तुम्ही तुमच्या टेलरकडनं शिवून घ्या. अजून गोष्ट जी मला खूप क्यूट वाटते ती म्हणजे पफ्ड स्लीव्स. मला पफ्ड स्लीव्स खूप आवडतात आणि अनेकदा त्या खूप गोडसुद्धा दिसतात. जर का तुम्ही एखाद्या ट्रेडिशनल, एस्पेशली ट्रेडिशनल साड्यांवरतीच ते फार गोड दिसतात, जिथे तुम्ही इथे बॉर्डर लावून घेऊ शकता आणि इथे थोडासा छोटासा पफ ठेवायचा. इट लुक्स रिअली प्रिटी. थोडीशी जुनी स्टाईल आहे असं म्हणायला हरकत नाही आत्ता, पण आता परत लोक असं शिवून घ्यायला लागलेत. मला मोस्टली काय आवडत नाही तर हे असं असतं आणि मग इथनं एक कट असतो है ना स्लीवला, आणि मग इकडे एक नॉट देतात बांधायला, मग इकडनं तुमचा हात दिसणार किंवा इकडेच काहीतरी एक असं डिझाईन केलेलं असतं गोल्डन, किंवा मग बॅकवरतीच काहीतरी डिझाईन असतं. तर ते तसे प्रकार मोस्टली मला आवडत नाही. मला जितकं सिम्पल सोबर असेल तितकं आवडतं. मिक्स अँड मॅच करायला खूप आवडतं. ऐश्वर्याताईकडनं शिकले मी ते ॲक्च्युली, की कुठलाही ब्लाऊज कुठल्याही साडीवर कसा कॉन्ट्रास्टमध्ये पण चांगला दिसू शकतो ते. तर ते मला फार आवडतं तसं करायला. तुम्ही सुद्धा तसा ट्राय करा असं मला वाटतंय. बघा ह्याला पण मी असं पफ्ड ब्लाउजेस आपलं स्लीवच ठेवली होती, ही पण पफ्ड आहे, रिअली क्यूट. आता नंबर 4ला जो ब्लाऊज आहे तो मी आता रिसेंटली एका रीलमध्ये वापरला आहे, तो म्हणजे वटसावित्रीच्या रीलमध्ये, आणि त्यावर सुद्धा मला मेसेज आला होता की ब्लाऊज कुठून घेतला ते सांग. तर हा सुद्धा मी स्टिच केलेला ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज मी असा शिवून घेतलाय आणि खूप क्यूट शिवलाय त्याने, तो खूप सुंदर शिवलाय. एक बेसिक खणाचं मला ते कापड होतं आणि खण म्हटल्यानंतर तो फार सुंदरच दिसतो. खणाचं कापड होतं आणि त्यावर ही अशी बॉर्डर जी त्या कापडावर ऑलरेडी होती ती इथे लावून मी त्यांना एक डिझाईन दाखवलं होतं. ते सुद्धा मी असंच एका स्क्रीनशॉटमधनं मिळवलं होतं. त्याचा फ्रंट वेगळीकडनं घेतला, ह्याची बॅक वेगळीकडनं घेतली आहे, असा करून मी हा ब्लाऊज बनवला होता आणि तो मला जेन्युइनली खूप जास्त आवडला आहे. मला वाटलं नव्हतं की तो इतका छान होईल, पण तो खूप सुंदर आणि आय थिंक हा मी अनेक वेगवेगळ्या साड्यांवरती यूज करू शकते. अँड नाव लास्ट बट नॉट द लीस्ट, मला वाटलं नव्हतं की कधीच मला हे असे ब्लाऊज आवडतील ज्याच्यामध्ये आपली बॅक बंद असते. बट देन मग मी एक ब्लाऊज शिवायचं ठरवलं तसं आणि टर्न आउट सो 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 वेल. तुम्ही मला यामध्ये पाहिलं आहे व्हेरी मच इंडियनची ही खूप सुंदर कॉटन पैठणी मी घेतली होती आणि मला मिळाली होती ती ॲक्च्युली, आणि त्यावर मी हा ब्लाऊज शिवला होता त्याच्यावरच्याच फॅब्रिकचा आणि अतिशय सुंदर दिसतो हा ब्लाऊज, हा पॅटर्न सुद्धा. सो हा सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या. सो एखादा पॅटर्न असा असायला सुद्धा हरकत नाही ज्याच्यामध्ये तुमची बॅक बंद आहे. तर ह्या होत्या त्या 5 डिझाईन्स ज्या माझ्या मोस्ट फेवरेट आहेत. आय होप तुम्हाला सुद्धा त्या आवडल्या असतील आणि आय होप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे, तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुमचे ब्लाऊज यापुढे डिझाईन कराल. आणि जर का तुमच्याकडे छान सजेशन्स असतील तर ते सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. आम्हाला इंस्टाग्रामवरती टॅग करा किंवा तुमचा फोटो पाठवा मला आवडेल नवीन काहीतरी डिझाईन माझ्या कलेक्शनमध्ये आणायला. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तुमच्या या प्रेमामुळेच मला नवीन नवीन व्हिडिओज करावेसे वाटतात. सो खरंच थँक्यू सो मच.
आणि अर्थात जर का तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मगाशी सुद्धा सांगून तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.